सर्वांना नमस्कार. आजच्या दिवशी आपण प्रशस्त ॲपविषयी समजून घेणार आहोत. प्रशस्त ॲप HMनी कशा पद्धतीने लॉग इन करायचं आणि सेम प्रोसिजर टीचर्सनी कसं लॉग इन करायचं आणि त्यानंतर क्लास अलॉटमेंट आणि स्क्रीनिंग करणे. सर्वप्रथम आपल्याला सर्व शिक्षक मुख्याध्यापकांना डिजिलॉकर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यावे लागेल. इन्स्टॉल झाल्यानंतर भाषा निवडा, त्यानंतर मोबाईल नंबर घालून कंटिन्यू करा. कंटिन्यू केल्यानंतर एक OTP येईल, तो OTP या ठिकाणी इन्सर्ट करा. OTP दिल्यानंतर पुन्हा आधार नंबर तुम्हाला या ठिकाणी घालावा लागेल. त्यानंतर 6 अंकी एक सिक्युरिटी पिन तुम्हाला जनरेट करावा लागेल आणि जर एखाद्या वेळेस घटला असेल तर फॉरगॉट करून तुम्ही नवीन करू शकता. पुढे प्रशस्त ॲप ओपन करायचं आहे. प्रशस्त ॲप लॉग इन करण्यासाठी आपण लॉग इन विथ आधार किंवा मोबाईल नंबरने करावे लागेल. हेही थेट डिजिलॉकर थ्रू येईल. पुन्हा एकदा आधार नंबर घाला व तुमच्या मोबाईलला OTP येईल, तो OTP तुम्हाला या ठिकाणी घालावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा ईमेल ID घालावा लागेल आणि या एका ईमेलला तुमचा OTP येईल. त्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलमधील जीमेलला जाऊन हा OTP घेऊन तो या ठिकाणी घालायचा आहे. घातल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पूर्णपणे लॉग इन झालेला असाल डिजिलॉकर थ्रू. तुम्हाला या ठिकाणी तुमचा रोल टीचर म्हणून सिलेक्ट करायचा आहे. यानंतर शाळेचा डाईस कोड घालायचा आहे आणि ॲज ए हेडमास्टर लॉग इन होत असताना UDISE प्लसमध्ये जो प्रोफाईलला जो ईमेल ID लिंक आहे तोच ईमेल ID या खालील लिंक्ड ईमेल IDमध्ये तुम्हाला ईमेल ID टाईप करावा लागेल. ॲज ए हेडमास्टर तुम्ही या ठिकाणी सक्सेसफुली लॉग इन झालेला असाल. वरील बाजूला तुम्ही पाहू शकता तुमचं नाव आणि हेड टीचर प्रिन्सिपल याप्रमाणे आलेले असेल. शिक्षकांची स्क्रीनिंग प्रक्रिया झालेली खालील बाजूला तुम्हाला दिसेल. सर्वप्रथम मॅनेज टीचर, असाइन स्क्रीनिंग आणि मॅनेज स्टुडंट हे 3 टॅब हेडमास्टरला महत्त्वाचे आहेत. मॅनेज टीचर या एका ऑप्शनमधून आपण शिक्षकांना ॲड करू शकतो. रिक्वेस्ट आलेली असेल तर ती आपण ॲप्रूव्ह करू शकतो आणि हेडमास्टर स्वतः क्लास घेत असल्यामुळे त्यानेही स्वतःच्या प्रोफाईलमधून अकाउंटमधील अकाउंट नंबर कॉपी करून ते ॲड टीचर्स या एका टॅबमधून स्वतःला शिक्षक म्हणून ॲड करू शकतात. तसेच इतर शिक्षकांची ID नंबर देखील घालून या ठिकाणी ॲड करायचा आहे. यावेळेला प्रत्येक वेळेस शिक्षकांना ॲड करत असताना हेडमास्टरला OTP येईल, तो OTP या ठिकाणी इन्सर्ट करायचा आहे. हेडमास्टरनी ॲज ए रोल टीचर सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतरच त्यांना स्टार्ट स्क्रीनिंगचं हे ऑप्शन दिसेल. म्हणून दरवेळेला हेडमास्टर आणि टीचर रोल हे आपण वरील नावाच्या खालील दिशेला जे ऑप्शन आहे इथून आपण चेंज करू शकतो. सर्व टीचर्सना ॲड केल्यानंतर असाइन स्क्रीनिंग या एका टॅबमधून सर्व शिक्षकांना क्लास अलाउट करणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी खालच्या बाजूला दिसणारे असाइन न्यू स्क्रीनिंग पार्ट 1 येथून शिक्षकांना सिलेक्ट करण्यासाठी सर्वप्रथम त्यांना संबंधित क्लास सिलेक्ट करायचा आहे आणि टीचर सिलेक्ट करण्यासाठी टीचरांच्या नावाला आपण सिलेक्ट करायचं आहे. स्टार्ट डेट हे आपण आजपासून घालायचं आहे आणि ड्यू डेट ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर 1 महिन्याच्या आत आपण हे स्क्रीनिंग पूर्ण करायचं आहे. असं प्रत्येक शिक्षकाला क्लास वाईज सेक्शन सिलेक्ट करून शिक्षक निवडायचं आहे आणि स्टार्ट डेट सिलेक्ट करायचं आहे. एकदा हेडमास्टरनी स्टार्ट डेट एंड डेट सिलेक्ट केल्यानंतर संबंधित शिक्षकांनी त्या सर्व विद्यार्थ्यांचे 1 महिन्याच्या आत स्क्रीनिंग प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. त्यासाठी शिक्षकांना ही सूचना द्यायची आहे. सर्वे स्टार्ट करण्यासाठी सर्वप्रथम हेडमास्टरने आपला रोल ॲज ए टीचर सिलेक्ट करायचा आहे आणि जे शिक्षक आहेत त्यांच्या लॉग इनला तरी थेट स्टार्ट स्क्रीनिंग हे ऑप्शन दिसून येईल. यावर टच करायचं आहे. स्टार्ट स्क्रीनिंग केल्यानंतर याप्रमाणे क्लास दिसेल. ज्या विद्यार्थ्यांचे किंवा ज्या इयत्तांचं आपल्याला स्क्रीनिंग करायचं आहे तो क्लास आपण इथं सिलेक्ट करायचा आहे. इयत्ता सिलेक्ट केल्यानंतर खालील बाजूला ॲड स्टुडंट या ऑप्शनला टच करायचं आहे. इथून ॲड इंडिव्हिज्युअल येथे सिलेक्ट केल्यानंतर ॲड इंडिव्हिज्युअल स्टुडंट येथे विद्यार्थ्याचे नाव
रजिस्ट्रेशन ID, युडाईज कोड, अपार ID, अकॅडमिक इयर आणि क्लास सिलेक्ट असेल. जन्मतारीख इथे आपण कॅलेंडरनुसार घालायचं आहे. जेंडर मेल फिमेल घालायचं आहे. फादर नेम, मदर नेम, गार्डियन, ईमेल ID, मोबाईल नंबर व फॅमिली इन्कम कंडिशन भरायचं आहे. यामध्ये जे स्टार आहे ते ऑप्शन आपण कंपल्सरी भरायचं आहे. सबमिट याला क्लिक दिल्यानंतर विद्यार्थ्याचे नाव दिसेल. येथे पुन्हा आपण विद्यार्थ्याचं ॲक्च्युअल स्क्रीनिंग आपण करणार आहोत. आता भरलेली आपण प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे. त्यासाठी नॉट स्टार्टेड इथे क्लिक करायचं आहे. नॉट स्टार्टेड इथे क्लिक केल्यानंतर स्टार्ट स्क्रीनिंग पार्ट 1 इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याला संबंधित जे काही लक्षणं आहेत, म्हणजे दिव्यांगशी संबंधित जे काही लक्षणं आहेत ते एकूण इथे 63 प्रश्नांची प्रश्नावळी असेल. ते आपण अचूकपणे समजून घेऊन विद्यार्थ्याला संबंधित आपण सिलेक्ट करायचं आहे. एकापेक्षा जास्त ऑप्शन आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. जर काहीच त्या विद्यार्थ्यामध्ये दोष नसेल तर 22.1 म्हणजे नन ऑफ द अबो हा जो शेवटचा ऑप्शन आहे याला क्लिक करून सेव्ह करू शकतो. नाहीतर आपण फायनल सेव्ह अँड सबमिट पण करू शकतो. याप्रमाणे आपण आपल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचे स्क्रीनिंग ऑप्शन करायचं आहे. बेसिक इन्फॉर्मेशन आणि शाळेतील किंवा इयत्तातील सर्व विद्यार्थी भरल्यानंतर आपण या ठिकाणी खात्री करायचं आहे आणि क्लोज स्क्रीनिंग हे जे ऑप्शन आहे याला टच करायचं आहे. त्यावेळेला आपलं स्क्रीनिंग त्या वर्गाशी संबंधित पूर्णपणे झालेलं असेल. यानंतर शिक्षकांनी पूर्ण स्क्रीनिंग केल्यानंतर हेडमास्टरच्या लॉग इनमध्ये मॅनेज स्टुडंट या एका ऑप्शनमधून आपण ज्या विद्यार्थ्यांचं स्क्रीनिंग झालेलं आहे ते अचूकपणे केलेलं आहे की नाही ते हेडमास्टरने तपासायचं आहे. जर काही चूक झाली असेल शिक्षकांच्याकडून तर ते तेथून रिमूव्ह करू शकतात.